आरती वैद्यनाथ जींची विश्वांभर उमापतीची आरती वैद्यनाथ जींची विश्वांभर उमापतीची आरती वैद्यनाथ जींची विश्वांभर उमापतीची
पटपटांतरी भरला भरुणी तो दशांगुली उरला शरणचे साती चरण कमला हृदय कवटाळून धरी त्याला जीव शिव ऐक्य आनंदाला स्वैच्छित पद दे दासाला ऐसा जाणून भडी मार विष्णु ब्रह्मादि थोर थोर विष्णु ब्रह्मादि थोर थोर सनकादिक ऋषीश्वर येऊन कैलासी प्रदोष समयासी करी नृत्यासी हरिहरासी पाहे उमा शक्ती जाशी आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी भस्मो भूळित सर्वांगा क्रोधे मरुदिनियांगा मस्तकी धरली से गंगा भूषण केले भुजंगा हातामध्ये धरून त्रिशूल खडगा आवरण केले मातंगा गळ्यामध्ये रुंड माळ शोभती वाद्ये शंख डमरू वाजती सुरवर हर 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 स्तविती आसन झालं मृगेंद्र भाळी शोभे चंद्र जोडून कर इंद्र इच्छितोसी आशा पूर्वी वांछितांची आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी स्थळ कैलासीचे वीरांची ध्यान करी त्यांचे अनेक ऋषी गण गंधर्वाचे पूजी एक दैवत शंभूचे भू कैलास म्हणती कलीचे संमत परळी महात्म्याचे कृतत्रेतपापराधी कली कांतीपुरी नाम क्षेत्र परळी स्मरता त्रिविध तापजाळी वृष्टिनग हरी वामांगी गौरी गोधुमगिरीवरी ऐसी मूर्ती शंकराची वंदी नारायण पदजाची आरती वैद्यनाथजींची विश्वांभर उमापतीची आरती वैद्यनाथजींची विश्वांभर उमापतीची आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी आरती वैद्यनाथजींची विश्वांभर उमापतीची आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी आरती वैद्यनाथजी विश्वंभर उमापतीजी
घटपटांतरी भरला भरुणी तो दशांगुली उरला शरण जे साती चरण कमला हृदय कवटाळून धरी त्याला जीव शिव ऐक्य आनंदाला स्वैच्छित पद दे दासाला ऐसा जाणून भडी मार ऐसा जाणून बळी मारा विष्णु ब्रह्मादि थोर थोर विष्णु ब्रह्मादि थोर थोर सनकादिक ऋषीश्वर संकादिक ऋषीश्वर येऊन कैलासी प्रदोष समयासी करी नृत्यासी हरिहरासी पाहे उमा शक्ती जाशी आरती वैद्यनाथजीची विश्वांभर उमापतीची आरती वैद्यनाथजीची विश्वांभर उमापतीची ठिकाणी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सुलभ दर्शनासाठी 100 रुपये मूल्याचा पासची लाईन एक ठेवलेली आहे आणि महिला आणि पुरुष अशी धर्मदर्शनाच्या 2 साधारण 3 लाईन व्यवस्था या ठिकाणी देवस्थान ट्रस्टनं दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। या तिन्ही लाईनच्या व्यवस्थेच्या लगत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे। या तिन्ही लाईन व्यवस्था मंदिरामध्ये सायमल्टेनियसली येतात आणि त्या ठिकाणी या सगळ्या लाईन व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व कॅमेरे या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत आणि या साधारण 125 कॅमेरे आम्ही या मंदिर परिसरात लावलेत जेणेकरून भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक त्या गोष्टी आहेत। या दोन्ही कॅमेऱ्याची जी शूटिंग आहे किंवा त्याचं जे चित्रीकरण आहे ते 2 ठिकाणी आम्हाला बघता येतं। एक ट्रस्ट कार्यालयात आहे आणि मंदिरामध्ये जो पोलीस कॅम्प आहे त्या ठिकाणी सुद्धा याचं चित्रीकरण पोलीस मंडळीला पाहता येतं जेणेकरून सुरक्षेला त्या ठिकाणी मदत होते। या तिन्ही लाईन येत असताना सुलभरित्यामध्ये याव्या आणि भाविकांनी सुखरूप आपल्या घरी जावं अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आमच्या या व्यवस्थेसाठी मंदिराचे सुरक्षा रक्षक आहेत, मंदिराचे सेवेकरी आहेत, विविध ठिकाणी हे लोक तैनात असतात आणि त्यांच्या त्या पॉईंटमुळं अधिक सुव्यवस्था दर्शनासाठी होते। आम्हाला सगळ्यात जास्त पोलीस यंत्रणेची या ठिकाणी मदत आहे आणि सबंध या मंदिर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात असतो आणि त्यांचीही आम्हाला या ठिकाणी मदत होते। या सगळ्या श्रावण महिन्याच्या निमित्तानं उद्या पहिला सोमवार आहे आणि सोमवारी रात्री दर्शन आणि अभिषेक अशा दोन्ही गोष्टी सुरू होतात। अभिषेकाचा विषय असा असतो की रात्री 12 नंतर अभिषेक चालू होतात, परंतु दर्शनाची जर खूप गर्दी वाढली तर त्या ठिकाणी अभिषेक थांबून दर्शनाला प्राधान्य दिलं जातं। अभिषेकाच्या संदर्भामध्ये एक गर्दीच्या वर अवलंबून हा अभिषेकाचा विषय आहे। अभिषेक करणाऱ्या सर्व भाविकांनी पासच्या लाईननं 100 रुपयाच्या मूल्याचा पास घेऊन दर्शन घेऊन अभिषेक पावती त्या ठिकाणी त्यांना घेता येऊ शकते अशा पद्धतीची व्यवस्था देवस्थान ट्रस्टनं या ठिकाणी केलेली आहे।